घरामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मुलं असली की त्यांची भांडणं होणं अगदी नैसर्गिक आहे. कधी टीव्हीवरून, कधी खेळण्यांवरून, कधी आई वडिलांच्या मांडीवर बसण्यावरून, कधी फक्त तूच का आधी बसला याच्यावरून, कशावरूनही त्यांच्यात भांडणं होऊ शकतात. पण पालक म्हणून आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप कसा करायचा, कधी करायचा आणि कधी कधी नुसतंच कसं पाहत राहायचं हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे भावंडांमधलं भांडण प्रेमानं, हुशारीनं आणि संयमानं कसं सोडवायचं ते. नमस्कार, मी प्रिया शेखर. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग ही भांडणं कशी सोडवायची ते पाहूया. पहिलं सोल्युशन म्हणजे शांत रहा. भांडणामध्ये लगेच उडी घेऊ नका. मुलं भांडली की आपलं पहिलं रिॲक्शन असतं, थांबा, भांडू नका, बस करा तुमची भांडणं, बरोबर ना? पण भांडण झाल्यानंतर लगेच ओरडणं टाळा. त्यांना आधी त्यांच्या भांडणातला स्वतः तोडगा काढू द्या. त्यांना स्वतः स्वयंपूर्णपणे त्या सगळ्या समस्येतून, भांडणातून मार्ग काढायला शिकणं आधी खूप महत्वाचं असतं. दुसरी टीप म्हणजे परिस्थिती पाहून हस्तक्षेप करा. त्यांच्यातलं भांडण जर फक्त बोलाचालीपुरतं असेल तर ते काही वेळातच निवळेल आणि मुलं शांत होतील. पण जर ते शारीरिक मारामारीपर्यंत गेलं, त्यातून कोणाला जर दुखापत होत असेल तर पालकांनी मध्ये पडावं आणि त्यांना लगेच शांत करावं. तिसरी टीप म्हणजे भांडणाऱ्या 2 किंवा 3 मुलांमध्ये त्यांचं प्रत्येकाचं बोलणं ऐकून घ्या. एकाचंच ऐकून लगेच निर्णय घेणं टाळा. दोघांचंही नीट ऐकलं तर आपल्याला नक्की चूक कोणाची होती आणि त्यावरती आता काय सोल्युशन द्यायला हवंय हे आपल्याला त्यांना लगेच सांगता येईल. असं केल्यानं ज्याची चूक आहे त्याची चूकही त्याला लक्षात येईल आणि ज्याची चूक नसते त्याला न्याय काय असतो हे समजेल आणि त्याचं महत्व सुद्धा समजेल. त्याच्या मताला किती महत्व आहे ही सुद्धा जाणीव त्याला होईल. चौथी टीप आहे, दोष देऊ नका मुलांना, त्यांच्या समस्येकडे लक्ष द्या. म्हणजे तू नेहमीच असं करतो, तुझं नेहमीच चुकीचं असतं, हे असं बोलण्यापेक्षा त्यांच्यामध्ये समस्या काय आहे आणि त्यावरती आपण काय उपाय करू शकतो याचा विचार करा. उदाहरणार्थ, दोघांनी मिळून खेळणी कशी शेअर करायची ते बघूया. उदाहरणार्थ, दोघांचं जर खेळण्यांवरून भांडण होत असेल तर दोघांनी मिळून खेळणी कशी शेअर करायची ते शिकवायचं, ते ठरवायचं. 5वी टीप आहे, स्पष्ट नियम तयार करा. घरात काही बेसिक नियम ठेवा, जसं की खेळणी शेअर करायची, एकमेकांना मारायचं नाही, मारामारी करायची नाही. असे नियम सोपे, लहान, त्यांना परवडतील असे नियम घालून त्यांना देणं. जे नियम की जे पाळले गेले पाहिजेत. 6वी टीप आहे, त्यांची खेळण्यांवरून भांडण होत असेल तर त्यांना पर्याय द्या. ही 6वी टीप. म्हणजे जर एकच खेळणं दोघांना पण हवं असेल तर 10-10 मिनिटं ते खेळणं एकाने वापरणं, हा त्याला पर्याय आपण सुचवू शकतो. 7वी टीप आहे, त्यांच्या चांगल्या वागणुकीचं कौतुक करा. म्हणजे भावंड जर कधी न भांडता खेळत असतील, त्यांच्यामधल्या समस्या ते स्वतः सोडवत असतील, खेळामध्ये एकमेकांना मदत करत असतील तर त्यांचं कौतुक नक्की करा. कौतुक आपण केल्यानंतर तसंच वागण्याची उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण होते. 8वी टीप आहे, भावनिक बंध त्यांचे मजबूत करा. म्हणजे त्यांना एकत्र तर ते खेळतातच आहे, त्याचबरोबर त्यांना आपण सोबत घेऊन खेळायचं, त्यांना सोबत घेऊन फिरायला जाणं, ट्रिपला जाणं, कौटुंबिक खेळ खेळणं, म्हणजे सगळेजण कुटुंबातले एकत्र येऊन खेळ खेळणं, गोष्टी सांगणं, एकत्र अभ्यास करणं, एकत्र स्वयंपाक करणं, ह्या सगळ्या कौटुंबिक गोष्टी त्यांचं नातं मजबूत करण्यामध्ये खूप फायदेशीर ठरतात. 9वी टीप आहे, मुलांना सहानुभूती शिकवा. मुलांना नेहमी दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करायची सवय लावा. जर तुझं खेळणं कोणी घेतलं असतं तर तुला कसं वाटलं असतं, असं विचारल्याने ते सुद्धा विचार करायला लागतं आणि त्याच्यामध्ये समज आणि समजूतदारपणा वाढू लागतो, सहानुभूती वाढू लागते. 10वी आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे पालकांनी संयम ठेवणं महत्वाचं आहे. मुलाचं भांडण हे त्याचं स्वभाव घडवण्याचं एक महत्वाचं साधन आहे. मुलाचं भांडण हे त्याचं स्वभाव घडवण्याचा एक महत्वाचा भाग आहे. पालकांचा संयम, न्याय आणि प्रेम या साऱ्यामुळे ती मुलं चांगलं वागायला शिकतात, योग्य वागायला शिकतात. तर या होत्या काही महत्वाच्या टिप्स.
भावंडांचं नातं हे आयुष्यभराचं असतं. लहानपणी जर त्यांना संवाद, सहकार्य, एकमेकांचा आदर करायचं शिकवलं तर ते फक्त स्वतःचं भांडणच सोडवायला शिकत नाही, तर एकमेकांचा आदर केल्यानंतर ते एकमेकांचे मित्र सुद्धा बनतात. तेव्हा चला तर मग भांडणं कमी करूया आणि हसणं वाढूया. आपल्यातही कधी जर असं होत असेल तर आपल्यासाठी सुद्धा आहे, भांडण कमी करूया आणि हसणं वाढूया. तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. नमस्कार.